झाले, आता 10 वर्षात झाले. त्यांची एकदा मी कोणाला तक्रार केली नाही. आले बरोबर ते म्हणत होते ठीक आहे तुमचं काय लिहून घेत होतं डायरीमध्ये आणि पुढच्या 8 दिवसानंतर तुमचं काम होतील आणि पुढच्या 8 दिवसानंतर काम होतं. आपल्या तालुक्याची काम सल्ला झाली अजून ठीक आहे, मी मान्य करतो, आम्ही जाहीर मान्य करतो का रोजगारमध्ये थोडाफार जे जीसीबी बोकड्यांना काम होत असेल पैसे पण दिलेले पैसे देऊन काम होत नाही. ठीक आहे तुम्ही काम करा, त्याला 10 वेळेस नोकरीत आलेले शेतकरी मी त्याला ज्या वेळेला तुमच्या डिपार्टमेंटचे लोक एचओडी त्याचा असिस्टंट काम करतोय का काम करत नाही हे तर पाहावं लागेल ना तुम्हाला. ज्यांना काम येत होतं त्यांना दिल्ली गेटला जमिनीला पाठवून देतात आणि ज्यांना काम येत नव्हतं त्यांना इथं बसून देतात आणि ते लोक याच्या ऐकत नाही. आम्ही म्हणत होतो तुमच्या टेबलवरचं काम तुम्ही निपटून टाका, मी मॅडमला सांग म्हणून त्यांचे बदल्या झाले. आपल्याला कोण मॅडम कुठं नेऊन बसवली कोणाची बदली याच्याशी देणं घेणं नाही. ऐका, ते त्यांचा उद्योग आहे, आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला देणं घेणं लाभार्थ्याला वेळच्या वेळी प्रमाण मिळत आहे का, काम चालू झालंय का, काम झालं असेल तर पैसे मिळाले का, हे सगळं पाहणं आपलं काम आहे. त्यांचा स्टाफ कोणी बदलला आणि कोणी का बदलला याच्या खोलात आपल्याला जायची गरज आहे का? ते आपला जॉब आहे का तो? आपण त्याच्यावर कशाला बोलता? तू बोलू नको त्याच्यावर. कर्मचाऱ्यावर आपल्याला बोलायचं नसतं. त्या करायचं काय करायचं ते मॅडमच्या हातात आहे. मॅडमने ठरवायचं त्यांची पंचायत समिती कशी चालवायची ती. ऑनलाईन सिस्टम आपल्या म्हणजे तुम्ही आपल्या तालुक्यात बघासाठी आपल्या ह्या तालुक्यामध्ये आपल्या शिल्लोडला तसं देतो ग्राम सेवक मस्टर भरतो ते ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन आहे. मंजूर द्यायची ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन आहे. मग तितके 2-4 महिने काय साठी लागेल? जिओ टॉकिंग आहे ना त्याची ईडीची आहे, सगळ्या माहितीची आहे, तरी त्याला 4-5 महिने लागत. ग्रामसेवकांची तुम्ही आता ते आमचे पण राहतील पैसे आम्हाला इथं त्याच्यामध्ये देशी घेऊन येणं लागत पुढे येते साहेब. त्यांनी दिवस शिवक कसं पगार कसा देतो आपण द्यायला पगार आपण जो देतो ना आम्ही सगळं पाहतो ग्रामपंचायत त्याला इथं बोलली हे सगळं इकडे या शिवक इकडे या ग्रामसेवक इथं या पैसे मारा सुद्धा म्हणजे आम्ही कामं करायचे तिथं सगळं पाहायचं आणि निघून यायचे पाय पाडत होते प्रत्येक वेळेस. आणि ऑनलाईन कशात केलं मग आपण मोदी साहेबांना ऑनलाईन कशात केलं? त्या लाभार्थ्याला प्रत्येक गोष्टीसाठी तयार दाखवला तुम्हाला म्हणजे ऑनलाईन कशासाठी केलं? काय नेमकी तक्रार झाली लक्षात आला मला तर काही कळू नाही लागलं. हे रोजगार सेवकाला कोणी सर आपण बोलवलं नाही. ऐका 100% तुमचं म्हणणं खरं मानलं तर ह्या तक्रारी काय येऊ लागल्या? मग तुमच्याशी मी सहमत आहे 1 मिनिटं करता. मग आता याच्या एवढ्या तक्रारी आहे याचं कारण काय? सर आता विषयी जे रोजगार सेवकांचा विषय असा की आपण कोणत्याही रोजगार सेवकाला बोलवलं नाही इथं ऑनलाईन करायला. एपीओ इथं आहे सर, ऑपरेटर पण इथं समोरच आहे. कोणत्या रोजगार सेवकाला आपण कारण त्यांचं काम सगळं वेजेस ते ऑनलाईन पाठवू शकतात. ऑनलाईन आपल्याला दिसतं सगळ्या गोष्टी. जर त्यांचं काम घरबसल्या झालं असतं तर त्याला वेळ लागला की ते यायला. सगळ्यांची चूक आहे, मॅडमचं म्हणणं आहे सगळ्यांची चूक आहे. माझी वर्क ऑर्डर पूर्ण थांबली का साहेबांना तुम्ही सांगून द्यायचं. तुमचा विषय तर मला कळला. मॅडमने जेव्हा तुम्हाला सांगितलं तू बाहेर जा सर ऑलरेडी आपण गाडी 95 उच्च लागवड दिलेली विहिरी सुद्धा त्यांच्याकडे चालू आहे, शेतकरी सुद्धा त्याचे काम तर त्यांच्याकडे काम चालू आहे. त्या उपरक्ष आपल्याकडे अजून त्यांचे 100 खाली पेंडिंग आहेत. आपण ऑलरेडी आपण त्यांना हे दिलेले आहे वर्क ऑर्डर दिले. तुमचे कामं सुद्धा चालू आहे उच्च लागवडीचे. सर मार्चपर्यंत नवीन वर्क ऑर्डर देऊ नका म्हणून ऑलरेडी सरांचं पत्र होतं. साहेबांना बोलवता द्या तुम्ही बोलू देणार तर विषय. मला असं विचारायचं तुम्हाला की त्यांनी तुम्हाला तुमच्या समोर या गोष्टी समोर मांडल्या, पेपर मांडले, इनवर्ड आउटवर्ड केलेले पेपर दाखवले आणि तुम्ही त्याला सांगता की तुझ्याकडून काय होतं ते कर आणि याला आधी बाहेर काढा. हे आपल्याला शोभा देतं का? सर माझे केबिल आले सुरुवातीला मी त्यांच्याशी शांतपणेच बोलली पण बाकीच्या नंतर त्यांनी अपशब्द वापरायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी सरळ बोलली की सरपंच आपले वादविवाद होते तुम्ही फक्त जायचे.
त्यांच्याकडे मी सहसा कोणाला हे बोलत नाही सर विषय त्यांनी अपशब्द वापरले असेल तर त्यांना मी तुमची माफी मागायला लावेल. पण तो माणूस अरे ऐक ना जरा 2 मिनिटं ऐक ना बाबा, अरे 2 मिनिटं ऐक. त्याला मी माफी मागायला लावेल. पण तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्हाला माहिती कोण काय बोलतोय ते. तसं चुकीचं बोलून कसं चालेल? सर मी चुकीचं नाही बोलली, त्यांना एवढंच म्हटली की सर आपले वादविवाद होती त्याच्यापेक्षा सरपंच तुम्ही गेले तर बरं होईल, आणखीन जास्त वादू शकते. आणखीन जास्त बोलायला लागले की तुम्हाला 10,000 रुपये हवे मॅडम, मग तुम्ही फाईलवर साईन करणार. असं जर आपल्याला कोणी बोलत यापूर्वी सगळ्या फाईली आपण त्यांच्या दिल्या सर क्लिअर करतो, त्याची कामं सुद्धा चालू मला आहे. एक सांगा, जर असे अपशब्द जर 2 मिनिटं तुमच्यापर्यंत माणूस काय येतो एक लक्षात घ्या. तुम्हाला हा विचार पहिल्यांदा काय येत नाही. तक्रार HOD पर्यंतच आली पाहिजे आणि HODनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. तुमच्याकडे का माणूस यावा? काम होत नाही म्हणून येतो ना माणूस. त्याला काय खुशी आहे? मला व्हिडिओ मॅडमला भेटूनच गेलं पाहिजे मी असं. सर मान्य आहे मला गोष्टी, पण त्याने जर व्यवस्थितपणे बोललं तर आपलं हो हे होतं, आपण पण व्यवस्थितपणे बोलू शकतो. जर त्याशी बोलायला लागलं तर आपण कसं होणार आहे? आमच्या तालुक्यातला एकही सरपंच तुम्हाला अपशब्द वापरणार, खास करून महिलांना तर मुळीच नाही. सर त्याने एवढं तुम्ही CCTV सुद्धा बघू शकता, तुम्हाला मी दाखवू शकते सर ते काय मला बोलले. दाखवा, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मला दाखवा. जर खरंच तसं असेल तर आपण त्याला पनिशमेंट देऊ, ते पण सांगतो मी. असं नाही आहे. मलाही कल्पना आहे ना, एवढं वर्ष झाले आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो. अधिकारी कर्मचाऱ्याला कसं बोलावं ते आम्हाला नाही कळत का? आणि आमची जेवढी लोक आहेत तालुक्यातली ती कधीही तुम्हाला चुकीचं बोलणार नाही. हां, त्यांना त्रास झाला तर मग सांगतील हो आम्हाला त्रास होऊ लागला, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही. सर विषय असं झाला की महिना झाला माझ्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. अगोदर प्रकल्प संचालकचा होता असं कोण ऐकलं. 1 जूनपासूनची मी गोष्ट तुम्हाला सांगते, मागचा महिना. 2 महिन्यातला 3 महिन्यातला आहे. मी वर्षभरापासून पाहतोय आपल्या पंचायत समितीची कार्यप्रणाली अशीच सुरू आहे. म्हणजे मला तर असं व्हायला लागलं की आपल्याला लाज वाटते कधी कधी पंचायत समितीच्या व्हिडिओला तुम्हाला फोन करायला 4दा, अरे बाबा ते काम का झालं नाही, आणि 3-3दा 4-4दा मी एका कामाकरता फोन लावलेले आहे. सप्टेंबरपासून CO सरांचं पत्र आलं होतं की ज्या ठिकाणी ऑलरेडी कामं पेंडिंग CCTV त्याला मी मंजुरी देऊ नये, आणि ज्या ठिकाणी 80% कामं पूर्ण झाले असेल त्या ठिकाणी मंजुरी द्यावी. तर त्या ज्या ठिकाणी 80% कामं पूर्ण झाले होते त्या ठिकाणी आपण मंजुरी दिली. आता वर्ष बदललं सर, आपण आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं तर आपण नवीन लेबर बजेट लागतं आणि त्याप्रमाणे आपण मंजुरी करून देतो. काय होतं, सगळ्या फायली आपण तशा करायला लावल्या. तुम्ही जो खुलासा करू लागला मॅडम, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला आणि यांना तर एक नियम लागू होत असेल आणि माझं काम होत नसेल का तर नियम लागू झाला का तर पत्र आलं आणि काम नाही होत, आणि यांचं कसं होतं मग? नियम तर दोघांना सारखे लागू आहे. पत्र आलं ना तुमचं, मग सगळ्याचे कामं बंद झाले पाहिजे की नाही? मग यांचं कसं होतं आणि माझं का होत नाही? इथे तुमच्यावर शंका घ्यायला आम्हाला संधी मिळते. काहीतरी तोडबंद झाले, त्याच्याशिवाय होतं का असं? जो लाभार्थी तुमच्या HODला भेटला की त्याचं काम होतं, आणि तो रोजगार सेवक येतो, सरपंच येतो, ते सगळे मरमर करतात, त्याला काम होत नाही त्याचं. तो काय प्रकार आहे? आता एका गावात 10 फायली भरल्या, दुसऱ्याने त्याच गावात अजून 10 फायली भरल्या. पहिल्या 10 फाईलचं काम झालं, दुसऱ्या 10 फाईलचं होईना, याचा अर्थ काय होतो? किंवा पहिल्या 10 मधल्या 5चं झालं, 5चं करेना तुम्ही, काय कारण आहे? मंजुरी आपण दिल्याच नाही. 15-20 दिवस झाले आपण मंजुरी कोणाच्याच केल्या नाही. काय नसतं आपण सुद्धा पण केले, हे पण मी मान्य करते. वेळेवर दाखल झाले नाही. जर 8 दिवसाच्या अगोदर मी पेमेंट केलं तर आम्हाला डिले पेमेंट जात नाही. जर उशिरा केलं डिले पेमेंट आमचा रेशो तालुक्याचा घसरतो. आणि दुसरी विषय आहे की एखादा मस्ट 0 केलं तर तुम्हाला ते मस्ट परत पण काढता येतं. ते मस्त तुम्ही काढू शकता, त्याचं पेमेंट सुद्धा आपण परत करू शकतो. पण ह्या टेक्निकल अडचणी जर तुम्ही दूर केला तर हे इश्यू आपले सॉल्व्ह होतील सर. आणि असे लोक येत्या 15 दिवसामध्ये आम्ही 100 म्हणजे 2 लोकांचं मस्टर 0 व्हायला एखाद्याचं कारण असेल. डिले आला, तुम्ही त्याला टाकलं बाजूला, कारण का? तेव्हा तुमचा रेशो मेंटेन होत नाही, इथपर्यंत मान्य करतो. दुसरं काय कारण आहे? एवढे सगळे 25-50 लोक हातवर करतात, त्याचं काय कारण आहे? सर संख्या ही आपल्या लाभार्थ्यांची जास्त आहे, ज्याने BPS केलेलं नाही. एका व्यक्तीचं नाही झालं तर पूर्ण मस्टरचं पेमेंट होत नाही सर. ही गोष्ट ना कोण लक्षात. मला एक सांगा, आता बोलू नका हो तर, अरे आपसात बोलू नका, थांबा. मला एक सांगा की
किती लोकांचं आपण आतापर्यंत इतकं काम केलंय असं दाखवत आहे की आमची खूप कामं चालू आहे आणि इथं तर सगळ्या तक्रारी आहे. याचा अर्थ काय होतो? हमारा नेता कैसा हो, कैसा हो. सर ऐसा हो ऐसा हो उसका भी वो जन्मदिन आ जाता आणखी एक बुके घ्या. ते शाल दे रे. ओके सर. ओके सर. उद्या दिसतो. चार पाच जण होईल बसून एका डिपार्टमेंटची सगळी कामं 8 दिवसात कंप्लीट करून तुम्ही काय पनिशमेंट कराल सर त्या अधिकाऱ्यांना ते? आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही कोणाला पनिशमेंट द्यायला नाही आलो, परंतु जर आपल्या पंचायत समितीमध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना ज्या गावकऱ्याला आणि शेतकऱ्याला लाभ मिळवून देणाऱ्या आहे, त्याचा लाभ जर त्या शेतकऱ्याला मिळत नसेल तर तो का मिळत नाही हा विचारायचा अधिकार त्या गावच्या सरपंचाला किंबहुना आपल्या भागातल्या आमदाराला आणि खासदाराला आहे. आणि आज आम्ही मागची वेळ एक आढावा बैठक घेतली, तिला बैठकीला घेऊन जवळजवळ 7-8 महिने झाले. पुन्हा आता आज दुसरी बैठक घेतली, पण दोन्ही बैठकीमध्ये सगळ्याच अधिकाऱ्याला आणि बीडीओंना समाधानकारक उत्तरं देता आली नाही. मी आज बीडीओंना ही बैठक स्थगित केली आणि बीडीओंना सूचना केल्या की 8 दिवसात ते 15 दिवसाच्या आत आमच्या सगळ्या लाभार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्याचं इथलं काम फायनल झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्हाला दिसावं आणि त्याप्रमाणे आपण 15 दिवसात पुन्हा एकदा ही बैठक घेऊया. सर्व कागदपत्र सरपंच कंप्लीट करतो, डॉक्युमेंट कंप्लीट करतो, तरी सुद्धा यांना न्याय भेटत. 30 तक्रार सगळ्या सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी केली होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्ही आज त्यांच्यासोबत चौकशी करायला आलो होतो. निश्चितपणाने ज्या ज्या सरपंचाच्या, गावकऱ्याच्या तक्रारी आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सहित त्या सगळ्या तक्रारीचं निराकरण 15 दिवसात मॅडम करतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी केलं नाही तर नक्कीच याची वरिष्ठाकडे तक्रार होईल. सर तुम्हाला वाटतं का म्हणजे हम करे सर? ते तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालू आहे, परंतु आम्हाला असं वाटलं होतं की अधिकारी तरी कमीत कमी लाभार्थ्याला, गोरगरिबाला न्याय देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा वाटत नाही न्याय मिळेल. तरीही त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही तुम्हाला ते कंप्लीट करून देतो. आज आदरणीय आमचे नेते खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांनी आज मीटिंग लावली होती. मीटिंगचा महत्त्वाचा विषय म्हणजे जे व्यक्तिगत लाभाची योजना आहे, गायगोटे असो, विहीर असो, रस्ते असो किंवा फळ लागवड असो, हा विषय एकदम महत्त्वाचा विषय व्यक्तिगत लाभाचा. सार्वजनिक जे रस्ते असते किंवा सार्वजनिक कामाचे असते गुत्तेदार असो किंवा ते पाठपुरावा करून करत असतात. पण ह्या सिस्टीममध्ये खरोखरच शासन किती विहीर द्यायला तयार आहे, किती कोटी द्यायला तयार आहे, पण आता कोट्याला सध्या त्यांनी थांबवलं वाटतं बहुतेक. पण विहिरीचा इतका खास मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी 5 लाख रुपये भेटते विहिरीला. ते जर व्यवस्थितरित्या जर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली तर खरोखर त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होऊन त्याचा म्हणजे फलदायी होईल. दुसरी गोष्ट त्याला विहीर करत असताना म्हणजे माझं हे मत आहे, म्हणजे आता मी नवीनच तुम्ही म्हणजे काय म्हणताय, जसं इतर विभागाचे ते टेंडर करतात, एका गावाला जर 50 विहीर दिले ते एका कॉन्ट्रॅक्टर जर दिल्या तर ते विहीर त्यांनी पूर्ण करून द्यायचे, फक्त शेतकऱ्यांना पाणी मारायचं. आणि ते जर खरोखर फलदायी ठरू शकतं. घरकुलचं पण तसेच आहे. आज इथं शहरामध्ये करताना माडा असो, शिडको असो, घरं तयार करून लोकांना देतात. गाव पातळीत पण 20, 25, 30, 40, 50 जर घरं आले, ग्रामपंचायत फक्त जागा द्यायची. जागा दिल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टरला ते घरं बांधून द्यायची त्या नकाशाप्रमाणे, पाणी त्या लाभधारकांना मारायचे. कारण पूर्ण देशाचा जर आकडा पाहिला तर घरकुलं 50% घरकुलं पेंडिंग होतात, कारण हप्ते वेळेवर भेटत नाही, पैसे वेळेवर भेटत नाही. तो शेतकरी बिचारा गरीब इकडून तिकडून व्याजाना पैसे काढतो आणि ते व्याजाना पैसे काढून त्याला ते घर भेटून त्याला वाटतं उगाच विहीर घेतली आणि उगाच घरकुल घेतलं. कारण सिस्टीम एकदम
कारण त्या शेतकऱ्याला माहीत नसतं ते सिस्टीम, जसं कॉन्ट्रॅक्टर लोकांना माहीत असतं. हा कामामध्ये अधिकारी का काम करतात? कामामध्ये खरं म्हणजे आता ही सिस्टीम ग्रामपंचायतपासून रोजगार सेवकपासून चालू होती तर पंचायत समितीपर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जाते. पण त्या पद्धतीने जे काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. त्याच्यामुळे लाभधारक कंटाळून ते म्हणजे त्याला न घेतला असतं हे काम तर बरं झालं असं त्याला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का? नाही असं वाटत होतं, पण आता खासदार साहेब बोलल्यानंतर आता खरंच फरक पडेल असं वाटतंय. कारण नाही पडलं तर साहेबांना सांगितलं की 15 दिवसानंतर जर ह्या जे कामं मी सांगितले, ज्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या किंवा व्यक्तिगत लाभार्थ्याच्या आल्या त्या जर पूर्ण नाही झाल्या तर खरोखर मी नाविलाजाने असतो की संबंधित कारवाई करावी लागेल असे साहेब म्हणले.